विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ॲडमिशन या टॉपिकचा पान नंबर 135 वरील पहिला प्रॉब्लेम सोडवणार आहोत. मग आधी मी प्रॉब्लेमचं वाचन करणार आहे. पहा, मी प्रॉब्लेम वाचत आहे. द बॅलन्स शीट ऑफ सुजाता अँड पौर्णिमा हू शेअर्ड प्रॉफिट्स इक्वली वॉज ॲज फॉलोज. पुढे जे आपल्याला बॅलन्स शीट दिलेलं आहे 31 मार्च 2018 रोजीचं, ते बॅलन्स शीट सुजाता आणि पौर्णिमा यांचं आहे की ज्या आपल्या व्यवसायात होणारा प्रॉफिट समान पद्धतीने वाटून घेतात. म्हणजे या प्रॉब्लेममध्ये सुजाता आणि पौर्णिमा या ओल्ड पार्टनर्स आहेत आणि त्यांचा ओल्ड रेशो आहे इक्वल, म्हणजे समान आहे. इक्वल रेशो आहे म्हणजे तो एकास एक रेशो आहे. मग आता आपल्याला पुढे ओल्ड बॅलन्स शीट दिसत आहे. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2018 आणि बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला कॅपिटल दिसत आहे. सुजाता यांचं 1,00,000 रुपये, पौर्णिमा यांचं आहे 1,40,000 रुपये. त्यानंतर काही लॅबिलिटीज दिसत आहेत जसे की क्रेडिटर्स, बिल्स पेबल आणि ॲसेट्स साईडला काही ॲसेट्स दिसत आहेत. लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर, सन्ड्री डेटर्स, स्टॉक आणि कॅश. पाहूया बरं, आपल्याला काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन जी दिलेली आहे ती वाचूया आता. On 1st April 2018, अपर्णा जॉईन्स द फर्म ॲज अ थर्ड पार्टनर. या वाक्याचा अर्थ असा आहे की 1 एप्रिल 2018 रोजी अपर्णा नावाची न्यू पार्टनर किंवा थर्ड पार्टनर त्या पार्टनरशिप फर्ममध्ये जॉईन झालेली आहे. जॉईन झाली याचा अर्थ ॲडमिट झाली, म्हणजे दाखल झाली. आणि अपर्णा ही न्यू पार्टनर आहे. फॉर 1/5 शेअर ऑफ फ्युचर प्रॉफिट्स ऑन द फॉलोइंग टर्म्स अँड कंडिशन. की अपर्णा ही जेव्हा न्यू पार्टनर म्हणून त्या पार्टनरशिप फर्ममध्ये दाखल झालेली आहे, तिला भविष्यकाळामध्ये जो प्रॉफिट होईल त्यातला 1/5 एवढा हिस्सा मिळणार आहे. आणि पुढील अटींवर, टर्म्स आणि कंडिशन, पुढील अटींवर ती दाखल झालेली आहे. पाहूया बरं, पहिली अट काय आहे. गुडविल इज व्हॅल्यूड ॲट ₹2,00,000. अपर्णा इज टू ब्रिंग हर शेअर ऑफ गुडविल इन कॅश. की गुडविलची व्हॅल्यू ही 2,00,000 रुपये आहे आणि अपर्णाने तिच्या गुडविलचा हिस्सा इन कॅशमध्ये आणावा. म्हणजे अपर्णाने 2,00,000 रुपये गुडविल व्यवसायात आणावे अशी अट ओल्ड पार्टनर्स यांनी तिच्यावरती टाकलेली आहे. आता दुसरी इन्फॉर्मेशन आपण वाचूया. अपर्णा इज टू ब्रिंग इन ₹1,00,000 ॲज कॅपिटल. शिवाय अपर्णा 1,00,000 रुपये कॅपिटल इन कॅशमध्ये आणत आहे. टू ब्रिंग म्हणजेच नगदी किंवा इन कॅशमध्ये असा अर्थ होतो. म्हणजे या दोन अटी अपर्णा या न्यू पार्टनरवर सुजाता आणि पौर्णिमा यांनी टाकलेल्या आहेत की अपर्णाने 1,00,000 रुपये कॅपिटल इन कॅशमध्ये आणावे आणि 2,00,000 रुपये गुडविल इन कॅशमध्ये आणावे. आता मी तिसरी इन्फॉर्मेशन वाचत आहे. अ प्रोव्हिजन ऑफ 10% इज टू बी क्रिएटेड ऑन सन्ड्री डेटर्स. की सन्ड्री डेटर्स जे आपले कस्टमर्स आहेत की त्यांच्याकडून येणं दिसत आहे आपल्याला 26,000 रुपये. म्हणजे 26,000 रुपयांपैकी 10% रक्कम आपल्याला प्राप्त होणार नाही असा अर्थ आहे. म्हणजे ते RDD आहेत. 10% RDD की रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स आहेत. मग आपण इथे डेटर्सच्या समोर स्टार करूया, याचा अर्थ त्यावरती इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आता मी पुढील इन्फॉर्मेशन वाचत आहे. डी आकडा. लँड अँड बिल्डिंग इज टू बी व्हॅल्यूड ॲट ₹80,000. की लँड अँड बिल्डिंगची किंमत आता 80,000 रुपये झाली आहे. मग मी ओल्ड बॅलन्स शीटमध्ये जे लँड अँड बिल्डिंग आहे त्याच्यासमोर स्टार करणार आहे, याचा अर्थ त्यावरती इन्फॉर्मेशन आहे. आता शेवटची इन्फॉर्मेशन मी वाचत आहे. स्टॉक्स, प्लांट अँड मशिनरी इज टू बी रिड्यूस बाय 20%. इथे स्टॉक नंतर आपण स्वल्पविराम करूया. स्टॉक आणि प्लांट अँड मशिनरीची किंमत रिड्यूस झाली आहे 20%. मग मी ओल्ड बॅलन्स शीटमध्ये जे स्टॉक आहे त्याच्यासमोर स्टार केलेला आहे आणि प्लांट अँड मशिनरीच्याही समोर मी स्टार केलेला आहे. याचा अर्थ स्टॉक्स आणि प्लांट अँड मशिनरीवरती आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. पहा, पुढील ओळ मी वाचत आहे. ड्राफ्ट द जर्नल एंट्रीज टू रेकॉर्ड अबो अरेंजमेंट अँड गिव्ह द ओपनिंग बॅलन्स शीट ऑफ द न्यू फर्म. या वाक्याचा अर्थ असा आहे, वरील माहितीच्या आधारे जर्नल एंट्री तयार करा आणि बॅलन्स शीट तयार करा अशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि या टॉपिकचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्याला कधीकधी जर्नल एंट्री विचारतात तर कधीकधी लेजर पोस्टिंग विचारतात. मग आपण एकाच वेळेस जर्नल एंट्रीचाही सराव करणार आहोत आणि लेजर पोस्टिंगचाही सराव करणार आहोत. मग त्यासाठी आपल्याला कोणकोणते लेजर अकाउंट तयार करावे लागतात ती यादी आधी पाहूया आपण.
सर्वात प्रथम आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंट तयार करावे लागते आणि रिव्हॅल्युएशन अकाउंटलाच प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट असेही म्हणतात. त्यानंतर पुढे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार केलेलं आहे. सुजाता, पौर्णिमा आणि अपर्णा ह्या तिघी पार्टनर्स आहेत. सुजाता आणि पौर्णिमा ह्या ओल्ड पार्टनर्स आहेत आणि अपर्णा ही न्यू पार्टनर आहे. या पद्धतीने पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार केलेलं आहे. शिवाय न्यू बॅलन्स शीटही तयार केलेलं आहे आणि वर्किंग नोट्ससाठी कॅश किंवा बँक अकाउंट तयार केलेलं आहे आणि गुडविल अकाउंट तयार केलेलं आहे. म्हणजे आपल्याला या टॉपिकमध्ये हे लेजर अकाउंट्स तयार करावे लागतात. आणि या पद्धतीने जर्नलही मी तयार केलेलं आहे, कारण एकाच प्रॉब्लेममध्ये आपण जर्नल एंट्रीचाही सराव करणार आहोत आणि लेजर पोस्टिंगचाही सराव करणार आहोत. चला तर मग आता आपण पोस्टिंगला सुरुवात करूया. पहा, ओल्ड बॅलन्स शीटमध्ये सुजाता आणि पौर्णिमा यांचं जे कॅपिटल दिलेलं आहे 1,00,000 रुपये आणि 1,40,000 रुपये, तो बॅलन्स घेऊया आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. याचा अर्थ पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा आपण ओपनिंग बॅलन्स लिहित आहोत आणि सुजाता यांचं कॅपिटल आहे 1,00,000 रुपये आणि पौर्णिमा यांचं कॅपिटल आहे 1,40,000 रुपये. त्यावेळेस अपर्णा यांच्या कॉलममध्ये डॅश. आता आपण पुन्हा ओल्ड बॅलन्स शीटमध्ये पाहूया. तर कॅपिटलचं पोस्टिंग झालेलं आहे, मी इथं खून करत आहे. त्यानंतर आपण कॅश अकाउंटही ओपन केलेलं आहे. मग कॅश अकाउंटला त्या अकाउंटचा ओपनिंग बॅलन्स लिहूया 80,000 रुपये. हा बॅलन्स आपण कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला घेणार आहोत. कॅश किंवा बँक अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. ₹80,000. आपण पुन्हा ओल्ड बॅलन्स शीटमध्ये पाहूया. तर ॲसेट साईडला जे कॅश दिलेले आहे त्याच्यासमोर बरोबरची खूण करूया. याचा अर्थ त्याचं पोस्टिंग झालेलं आहे. आता आपण जे न्यू पार्टनर कॅपिटल आणत आहेत ते ट्रीट करूया. म्हणजे आपण इन कॅशमध्ये कॅपिटल आणत आहे 1,00,000 रुपये. मग आधी जर्नल एंट्री करूया. जेव्हा न्यू पार्टनर इन कॅशमध्ये कॅपिटल आणतो तेव्हा जर्नल एंट्री येते कॅश अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट. मग आता न्यू पार्टनरचं नाव आहे अपर्णा. मग आपण जर्नल एंट्री करणार आहोत कॅश अकाउंट डेबिट टू अपर्णास कॅपिटल अकाउंट क्रेडिट. पहिली जर्नल एंट्री आली आपली, कॅश अकाउंट डेबिट टू अपर्णास कॅपिटल अकाउंट क्रेडिट. आणि अपर्णा कॅपिटल आणत आहे 1,00,000 रुपये. म्हणून मी डेबिट कॉलममध्ये पण लिहिणार आहे 1,00,000 रुपये आणि क्रेडिट कॉलममध्ये सुद्धा 1,00,000 रुपये. नॅरेशन. being capital brought by Aparna. नॅरेशन पूर्ण झालेली आहे. अपर्णा जे कॅपिटल घेऊन येत आहे ती जर्नल एंट्री आपण केली. आता लेजर पोस्टिंग करूया. आपण कॅश अकाउंटही ओपन केलेलं आहे आणि अपर्णास कॅपिटल अकाउंटही ओपन केलेलं आहे. मग चला आपण लेजर पोस्टिंग करत आहोत. मी आधी वाचन करणार आहे. कॅश अकाउंट डेबिटला असल्यामुळे कॅश अकाउंटच्या डेबिटला टू अपर्णास कॅपिटल अकाउंट. कॅश अकाउंटच्या डेबिटला टू अपर्णास कॅपिटल अकाउंट. ₹1,00,000. अपर्णास कॅपिटल अकाउंट क्रेडिटला असल्यामुळे अपर्णास कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय कॅश अकाउंट. अपर्णास कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय कॅश अकाउंट. आणि फक्त अपर्णा यांच्या कॉलममध्ये 1,00,000 रुपये. म्हणजे अपर्णा न्यू पार्टनर 1,00,000 रुपये कॅपिटल घेऊन येत आहे. जर्नल एंट्री पण पूर्ण केली आपण आणि लेजर पोस्टिंगही पूर्ण केलेलं आहे. म्हणजे आपली दुसरी इन्फॉर्मेशन पूर्ण झालेली आहे. मी तिला खून करत आहे. आता अपर्णा 2,00,000 रुपये गुडविल घेऊन येत आहे इन कॅशमध्ये. मग गुडविल आणल्याची जर्नल एंट्री करावी लागेल आणि गुडविल रिटेन केल्याची. कारण न्यू पार्टनर जेव्हा इन कॅशमध्ये गुडविल घेऊन येतो तेव्हा आपल्याला गुडविल आणल्याची जर्नल एंट्री करावी लागते. आणि जरी आपल्याला इथे कुठेही म्हणलेलं नाही रिटेन करा,
तरी आपल्याला ते गुडविल रिटेन करावे लागतात. मग आधी आपण गुडविल अपर्णा जे घेऊन येत आहे 2 लाख रुपये इन कॅशमध्ये, ती जर्नल एंट्री करूया, त्याचं लेजर पोस्टिंग करूया आणि मग नंतर गुडविल रिटेन करूया. आपली दुसरी जर्नल एंट्री आली. जेव्हा न्यू पार्टनर इन कॅशमध्ये गुडविल घेऊन येतो तेव्हा जर्नल एंट्री येते कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट क्रेडिट. Being goodwill brought by अपर्णा. आणि अपर्णा गुडविल घेऊन येत आहे 2 लाख रुपये. मग आपण डेबिट कॉलममध्ये पण लिहूया आणि क्रेडिट कॉलममध्ये पण 2 लाख रुपये लिहूया. आता जर्नल एंट्री नॅरेशनसह पूर्ण झालेली आहे. आता आपल्याला लेजर पोस्टिंग करायचं आहे या जर्नल एंट्रीचं. पहा, कॅश अकाउंट डेबिटला असल्यामुळे कॅश अकाउंटच्या डेबिटला टू गुडविल अकाउंट आणि गुडविल अकाउंट क्रेडिटला असल्यामुळे गुडविल अकाउंटच्या क्रेडिटला बाय कॅश अकाउंट. कॅश अकाउंटच्या डेबिटला टू गुडविल अकाउंट, $2 लाख आणि गुडविल अकाउंट क्रेडिटला असल्यामुळे गुडविल अकाउंटच्या क्रेडिटला बाय कॅश अकाउंट $2 लाख. म्हणजे गुडविल इन कॅशमध्ये आणल्याची जर्नल एंट्री आपण लेजर पोस्टिंगसह पूर्ण केलेली आहे. पण आता इन कॅशमध्ये आणलेले गुडविल आता आपल्याला रिटेन करायचे आहेत. आणि जेव्हा आपण गुडविल रिटेन करतो तेव्हा जर्नल एंट्री येते गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट. पहा, आपली तिसरी जर्नल एंट्री आली. गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स. मग आता ओल्ड पार्टनर्सची नावं आहेत सुजाता आणि पौर्णिमा. सुजाताज कॅपिटल अकाउंट क्रेडिट टू पौर्णिमाज कॅपिटल अकाउंट क्रेडिट नॅरेशन लिहूया. गुडविल आपण रिटेन केलेले आहेत. बीइंग गुडविल रिटेन्ड कंस पूर्ण. आणि गुडविल आणले आहेत न्यू पार्टनर यांनी 2 लाख रुपये. मग डेबिट कॉलममध्ये 2 लाख रुपये येतील. आणि गुडविल रिटेन करत असताना ते आपल्याला सॅक्रिफाईस रेशोमध्ये गुडविल रिटेन करावे लागतात. मग आता सॅक्रिफाईस रेशो आपल्याला काढावा लागेल. पण सोपी एक पद्धत सांगणार आहे तुम्हाला की आपल्याला या प्रॉब्लेममध्ये फक्त ओल्ड रेशो दिलेला आहे आणि कुठेही आपल्याला न्यू रेशो दिलेला नाही. म्हणजे जसे की एकास 1, एकास 2 असा न्यू रेशो कुठेही दिलेला नाही प्रॉब्लेममध्ये. आणि जेव्हा आपल्याला प्रॉब्लेममध्ये फक्त ओल्ड रेशो देतात, न्यू रेशो दिलेला नसतो, तेव्हा सॅक्रिफाईस रेशो हा ओल्ड रेशो इतकाच येतो. म्हणजे जरी आपण सॅक्रिफाईस रेशो काढला तरी तो एकास 1 एवढाच येणार आहे. मग आपल्याला प्रत्येक प्रॉब्लेममध्ये सॅक्रिफाईस रेशो काढण्याची गरज नाही. कारण आपल्याला जेव्हा प्रॉब्लेममध्ये फक्त ओल्ड रेशो देतात आणि न्यू रेशो देत नाहीत तेव्हा त्यांचा सॅक्रिफाईस रेशो ओल्ड रेशो इतकाच येतो. मग आपण इथे गुडविल रिटेन करत असताना ते सॅक्रिफाईस रेशोमध्येच करणार आहोत, पण त्यांचा सॅक्रिफाईस रेशो इक्वलच येणार आहे. म्हणून आपण इक्वल हे गुडविल रिटेन करणार आहोत. मग न्यू पार्टनर अपर्णा यांनी जे 2 लाख रुपये गुडविल इन कॅशमध्ये आणलेले आहेत, मग ते गुडविल रिटेन करत असताना ओल्ड पार्टनर्स यांना आपण ते गुडविल इक्वल वाटून देणार आहोत. मग 2 लाख रुपयांपैकी 1 लाख रुपये सुजाता यांच्या कॅपिटल अकाउंटला येतील आणि पौर्णिमा यांच्या कॅपिटल अकाउंटला 1 लाख रुपये. अमाऊंटसह आणि नॅरेशनसह आपली जर्नल एंट्री पूर्ण झालेली आहे. आता लेजर पोस्टिंग करूया. मग लेजर पोस्टिंग करत असताना कन्फर्म करूया की आपण कोणकोणते लेजर अकाउंट ओपन केलेत. तर गुडविल अकाउंटही ओपन केलेलं आहे आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंटही ओपन केलेलं आहे. चला, मग गुडविल अकाउंट डेबिटला असल्यामुळे गुडविल अकाउंटच्या डेबिटला टू सुजाताज कॅपिटल अकाउंट टू पौर्णिमाज कॅपिटल अकाउंट.
गुडविल अकाउंट डेबिटला असल्यामुळे गुडविल अकाउंटच्या डेबिटला टू सुजाताज कॅपिटल अकाउंट 1,00,000 रुपये आणि टू पौर्णिमाज कॅपिटल अकाउंट 1,00,000 रुपये. हे झालं डेबिटचं पोस्टिंग. आता आपण क्रेडिटचं पोस्टिंग आधी वाचन करूया. ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिटला असल्यामुळे ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय गुडविल अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुडविल अकाउंट, सुजाता यांच्या कॉलममध्ये 1,00,000 रुपये आणि पौर्णिमा यांच्या कॉलममध्ये सुद्धा 1,00,000 रुपये आणि त्यावेळेस अपर्णा यांच्या कॉलममध्ये डॅश. म्हणजे आपली पहिली इन्फॉर्मेशनसुद्धा पूर्ण झालेली आहे. म्हणजे या इन्फॉर्मेशनमध्ये न्यू पार्टनर अपर्णा यांनी 2,00,000 रुपये इन कॅशमध्ये गुडविल आणलेले आहे आणि आणलेले गुडविल आपण रिटेनही केलेले आहेत. म्हणजे गुडविल आणल्याची आणि गुडविल रिटेन केल्याची अशा 2 जर्नल एंट्री आपण गुडविलच्या केलेल्या आहेत. मग आपली पहिली इन्फॉर्मेशन पूर्ण झाली म्हणून मी तिला खूण करत आहे. न्यू पार्टनर यांनी आणलेले कॅपिटल आणि गुडविल ट्रीट झाल्यानंतर पुन्हा आपण ओल्ड बॅलन्स शीटकडे जाणार आहोत. मग ओल्ड बॅलन्स शीटमध्ये लॅबिलिटी साईडला पहा कॅपिटल दिसत आहे सुजाता आणि पौर्णिमा आणि तिथे अशी बरोबरची खूण आहे, याचा अर्थ कॅपिटलचं पोस्टिंग झालेलं आहे. पुढे आहेत क्रेडिटर्स 34,000 रुपये आणि क्रेडिटर्स ही लॅबिलिटी आहे म्हणून त्याचं पोस्टिंग आपण न्यू बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला डायरेक्ट आउटर कॉलमला करणार आहोत, कारण त्याच्यासमोर स्टार नाही, याचा अर्थ त्यावरती इन्फॉर्मेशन नाही. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला वरती एक 4-5 ओळी जागा सोडून क्रेडिटर्स डायरेक्ट आउटर कॉलमला 34,000 रुपये. आपण पुन्हा ओल्ड बॅलन्स शीटमध्ये पाहूया. क्रेडिटर्स नंतर आहेत बिल्स पेबल 26,000 रुपये. याचा अर्थ आपण बिलातून जी रक्कम पे करणं आहे ती रक्कम म्हणजेच बिल्स पेबल आणि बिल्स पेबलसुद्धा लॅबिलिटी आहे म्हणून त्याचं पोस्टिंग आपण लॅबिलिटी साईडला करणार आहोत डायरेक्ट आउटर कॉलमला, कारण त्याच्यासमोर स्टार नाही. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला बिल्स पेबल डायरेक्ट आउटर कॉलमला 26,000 रुपये. आपण पुन्हा ओल्ड बॅलन्स शीटमध्ये पाहूया. आपल्याला असं लक्षात येत आहे की ओल्ड बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडचं पूर्ण पोस्टिंग झालेलं आहे. आता जाऊया आपण ॲसेट साईडला. लँड अँड बिल्डिंग दिलेले आहेत 60,000 रुपये आणि लँड अँड बिल्डिंग ही ॲसेट आहे, त्याचं पोस्टिंग आपण न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला करणार आहोत, पण इनर कॉलमला, कारण त्याच्यासमोर स्टार आहे, याचा अर्थ त्यावरती इन्फॉर्मेशन आहे. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला लँड अँड बिल्डिंग इनर कॉलमला 60,000 रुपये. पाहूया बरं त्यावरती कोणती इन्फॉर्मेशन आहे. तर त्यावरती इन्फॉर्मेशन आहे 4था आकडा, लँड अँड बिल्डिंग इज टू बी व्हॅल्यूड ॲट ₹80,000, की आता लँड अँड बिल्डिंगची किंमत 80,000 रुपये झालेली आहे. आधी होती 60,000 रुपये, आता झालेली आहे 80,000 रुपये. मग 80,000 रुपये आपण आउटर कॉलमला घेऊया. 80,000 वजा 60,000 20,000 रुपयांनी त्या ॲसेटची किंमत वाढलेली आहे म्हणून ॲड ॲप्रिसिएशन. मग जेव्हा एखाद्या ॲसेटची किंमत वाढते तेव्हा आपण ॲप्रिसिएशन असे म्हणतो. मग 20,000 रुपयांनी त्या ॲसेटची किंमत वाढलेली आहे. आधी होती त्या ॲसेटची किंमत 60,000 रुपये, आता झालेली आहे 80,000 रुपये. आणि जेव्हा एखाद्या ॲसेटची किंमत वाढते किंवा कमी होते तेव्हा तो इफेक्ट आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटला घेत असतो. मग चला आता आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला तो इफेक्ट घेणार आहोत, कारण ॲसेटची किंमत आधी कमी होती आता वाढलेली आहे. मग जेव्हा ॲसेटची किंमत वाढते तेव्हा त्याचा सेकंड इफेक्ट आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेत असतो. मग रिव्हॅल्युएशन अकाउंटला आधी पोस्टिंग करण्यापूर्वी मी तुम्हाला इथे सोपी पद्धत सांगणार आहे. जेव्हा एखाद्या ॲसेटची किंमत वाढते तेव्हा तो इफेक्ट आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला घेतो आणि ॲसेटची किंमत कमी झाल्यानंतर तो इफेक्ट रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला घेतो. त्याच्या विरुद्ध लॅबिलिटी
एखाद्या लॅबिलिटीची किंमत वाढली की तो इफेक्ट रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला घ्यायचा आहे आणि लॅबिलिटीची किंमत कमी झाली तर तो इफेक्ट रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला घ्यायचा आहे. मग हे चिन्ह जरी तुम्ही लक्षात ठेवले तरी तुम्हाला रिव्हॅल्युएशन अकाउंटला जेव्हा आपण सेकंड इफेक्ट घेणार आहोत ते आपल्याला सोप्या पद्धतीने समजेल. मग चला आपण आता ह्या ॲसेटची किंमत वाढलेली आहे. लँड अँड बिल्डिंगची आधी किंमत होती 60,000 रुपये, आता झालेली आहे 80,000 रुपये. याचा अर्थ ॲसेटची किंमत वाढली. मग जेवढ्या रुपयांनी वाढली तो इफेक्ट आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटला घेणार आहोत. मग ॲसेटची किंमत वाढल्यानंतर ॲसेटची किंमत वाढल्यानंतर रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण तो इफेक्ट घेणार आहोत. मग बाय लँड अँड बिल्डिंग अकाउंट. मग जेवढ्या रुपयांनी त्या ॲसेटची किंमत वाढली 20,000 रुपयांनी ते 20,000 रुपये घेऊया आपण. ही ॲडजस्टमेंट आपली पूर्ण झालेली आहे म्हणून मी इथं खूण करत आहे. आता आपण पुन्हा ओल्ड बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला पाहूया. प्लॅन्ट अँड मशिनरी आहेत 70,000 रुपयांचे आणि प्लॅन्ट अँड मशिनरी ही सुद्धा ॲसेट आहे म्हणून त्याचं पोस्टिंग आपण ॲसेट साईडला करणार आहोत पण इनर कॉलमला. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला प्लॅन्ट अँड मशिनरी, इनर कॉलमला 70,000 रुपये. पाहूया बरं त्यावरती कोणती इन्फॉर्मेशन आहे. मग त्यावरती इन्फॉर्मेशन आहे शेवटची, प्लॅन्ट अँड मशिनरी इज टू बी रेड्यूस बाय 20%. प्लॅन्ट अँड मशिनरीची किंमत 20% रेड्यूस झालेली आहे, कमी झालेली आहे. मग आधी आपल्याला गणित करावं लागेल कारण आपल्याला ती माहिती त्यांनी टक्क्यामध्ये दिलेली आहे म्हणून आता आपल्याला आधी गणित करावं लागेल. 70,000 गुणिले 20 भागिले 100. मग असा भागाकार गुणाकार केल्यानंतर उत्तर आलेलं आहे 14,000 रुपये. म्हणजे प्लॅन्ट अँड मशिनरीची किंमत 14,000 रुपयांनी कमी झालेली. लेस 20% डेप्रिसिएशन. मग जेव्हा एखाद्या ॲसेटची किंमत कमी होते तेव्हा आपण डेप्रिसिएशन असे म्हणतो. आत्ताच आपण गणित केलेलं आहे आणि उत्तर आलेलं आहे 14,000 रुपये. मग ते लेस करून आउटरला घेऊया. उत्तर आलेलं आहे 56,000 रुपये. म्हणजे प्लॅन्ट अँड मशिनरीची किंमत आधी होती 70,000 रुपये, आता झालेली आहे 56,000 रुपये. मग आता एखाद्या ॲसेटची किंमत वाढली किंवा कमी झाली की तो इफेक्ट आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटला घेत असतो. मग आता एखाद्या ॲसेटची किंमत कमी झाल्यानंतर, कारण आधी 70,000 रुपये होती आता 56,000 रुपये झालेली आहे, म्हणजे त्या ॲसेटची किंमत कमी झालेली आहे. आणि जेव्हा एखाद्या ॲसेटची किंमत कमी होते तेव्हा तो इफेक्ट आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला घेत असतो. पाहिजे टू प्लॅन्ट अँड मशिनरी. आणि जेवढ्या रुपयांनी कमी झाली ती अमाऊंट घेऊया आपण 14,000 रुपये आउटर कॉलमला. प्लॅन्ट अँड मशिनरी नंतर आहेत फर्निचर 24,000 रुपयांचे आणि फर्निचर ही सुद्धा ॲसेट आहे. त्याचं पोस्टिंग आपण ॲसेट साईडला करणार आहोत पण डायरेक्ट आउटर कॉलमला, कारण त्याच्यासमोर स्टार नाही, याचा अर्थ त्यावरती ॲडजस्टमेंट नाही. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला फर्निचर डायरेक्ट आउटर कॉलमला 24,000 रुपये. आणि हा सेकंड इफेक्ट, फर्निचरचा सेकंड इफेक्ट आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटला घेणार नाही कारण फर्निचरच्या किमतीमध्ये काही बदल झालेला नाही, ती किंमत ॲज इट इज आहे. म्हणून फर्निचरचा सेकंड इफेक्ट आपण रिव्हॅल्युएशनला घेणार नाही. आता आपण पुन्हा ओल्ड बॅलन्स शीटमध्ये पाहूया. फर्निचर नंतर आहेत सन्ड्री डेटर्स 26,000 रुपये. आणि सन्ड्री डेटर्स म्हणजेच आपण ज्यांना उधारीवर माल विकलेला आहे आणि त्यांच्याकडून आपल्याला 26,000 रुपये येणं आहे, म्हणजे हे आपले कस्टमर्स आहेत, ग्राहक आहेत की त्यांच्याकडून 26,000 रुपये येणं दिसत आहे. त्याच्यासमोर स्टार आहे, याचा अर्थ त्यावरती इन्फॉर्मेशन आहे. म्हणून 26,000 रुपये आधी आपण इनर कॉलमला घेऊया. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला सन्ड्री डेटर्स, इनर कॉलमला 26,000 रुपये. पाहूया बरं त्यावरती कोणती इन्फॉर्मेशन आहे. डेटर्सवरती इन्फॉर्मेशन दिलेली आहे तिसरी, अ प्रोव्हिजन ऑफ 10% इज टू बी क्रिएटेड ऑन सन्ड्री डेटर्स. की डेटर्स यांच्याकडून 10% रक्कम येणार नाही असा आपल्याला संशय आहे, म्हणजे ते RDD आहेत, रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेट्स. आधी आपल्याला गणित करावं लागेल. पहा, सन्ड्री डेटर्स आहेत 26,000 रुपये गुणिले
10/100 असा भागाकार गुणाकार केल्यानंतर उत्तर आलेलं आहे 2,600 रुपये. म्हणजे डेटर्स यांच्याकडून आपल्याला 2,600 रुपये येणार नाहीत, म्हणून ते लेस करूया. लेस 10% RDD 2,600 रुपये. लेस करून ते आउटरला घेऊया. उत्तर आलेलं आहे 23,400 रुपये. म्हणजे सन्ड्री डेटर्स यांच्याकडून आता आपल्याला 23,400 रुपये येणार आहेत. मग आता तुलना करूया. आधी ॲसेटची किंमत होती 26,000 रुपये, आता झालेली आहे 23,400 रुपये. म्हणजे ॲसेटची किंमत कमी झाली 2,600 रुपयांनी. म्हणून हा इफेक्ट आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला घेऊया. कारण जेव्हा ॲसेटची किंमत कमी होते तेव्हा आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला त्याचं पोस्टिंग करत असतो. रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू RDD अकाउंट. मग जेवढ्या रुपयांनी त्या ॲसेटची किंमत कमी झाली 2,600 रुपयांनी ॲसेटची किंमत कमी झाली, म्हणून तो इफेक्ट आपण डेबिट साईडला घेतलेला आहे. आपली तिसरी इन्फॉर्मेशन पूर्ण झाली म्हणून मी तिला खूण करत आहे. पुन्हा आपण ॲसेट साईडला पाहूया. डेटर्स नंतर आहेत स्टॉक 40,000 रुपये आणि स्टॉक ही सुद्धा ॲसेट आहे, म्हणून त्याचं पोस्टिंग आपण ॲसेट साईडला करणार आहोत, पण इनर कॉलमला, कारण त्याच्यासमोर स्टार आहे. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला स्टॉक, इनर कॉलमला 40,000 रुपये. पाहूया बरं त्यावरती कोणती इन्फॉर्मेशन आहे. तर त्यावरती इन्फॉर्मेशन आहे शेवटची, स्टॉक्स इज टू बी रेड्यूस बाय 20%. की स्टॉकची किंमत आधी होती 40,000 रुपये, पण तिची किंमत 20% रेड्यूस झाली आहे. मग आपल्याला आधी गणित करावं लागेल. पहा, 40,000 गुणिले 20/100 असा भागाकार गुणाकार केल्यानंतर उत्तर आलेलं आहे 8,000 रुपये. म्हणजे त्या ॲसेटची किंमत 8,000 रुपयांनी कमी झाली. लेस 20% डेप्रिसिएशन 8,000 रुपये. लेस करून आउटरला घेऊया 32,000 रुपये. आधी ॲसेटची किंमत होती 40,000, आता झालेली आहे 32,000 रुपये. याचा अर्थ ॲसेटची किंमत 8,000 रुपयांनी कमी झाली. आणि ॲसेटची किंमत कमी झाल्यानंतर तो सेकंड इफेक्ट आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला घेत असतो. रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू स्टॉक अकाउंट 8,000 रुपये. आपली शेवटची इन्फॉर्मेशनसुद्धा पूर्ण झालेली आहे, म्हणून मी इथं खूण करत आहे. आपण पुन्हा जर ओल्ड बॅलन्स शीटमध्ये पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येत आहे की ओल्ड बॅलन्स शीटचं पूर्ण पोस्टिंग झालेलं आहे. कारण कॅशच्याही समोर बरोबरची खूण आहे, याचा अर्थ कॅशचंही पोस्टिंग झालेलं आहे. आणि सर्व ॲडजस्टमेंटही आपल्या पूर्ण झालेले आहेत. म्हणजे आता आपल्याला सर्व अकाउंट्स क्लोज करायचे आहेत. मग अकाउंट्स क्लोज करत असताना वर्किंग नोटसाठी आपण कॅश किंवा बँक अकाउंट ओपन केलेलं आहे आणि गुडविल अकाउंट ओपन केलेलं आहे. आधी ते दोन अकाउंट क्लोज करूया. पहा, आधी मी कॅश अकाउंट क्लोज करत आहे. आधी मी बेरजेच्या रेघा ओढून घेणार आहे, डेबिट साईडला पण आणि क्रेडिट साईडला सुद्धा. आपल्याला असं लक्षात येत आहे की कॅश अकाउंटच्या डेबिट साईडचीच बेरीज मोठी येणार आहे, कारण क्रेडिट साईडला कोणतीही अमाऊंट नाही. आणि कॅश अकाउंटच्या डेबिट साईडची बेरीज आलेली आहे 3,80,000 रुपये. जी बेरीज मोठी आली ती मी क्रेडिटला पण लिहिणार आहे 3,80,000 रुपये. आणि आपल्याला क्रेडिट साईडला सर्वच्या सर्व रक्कम कॅरीड डाऊन द्यावी लागत आहे. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 3,80,000 रुपये. आणि कॅश अकाउंटचा जो बॅलन्स कॅरीड डाऊन आहे तो आपल्याला न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला ट्रान्सफर करायचा आहे. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला कॅश 3,80,000 रुपये. कॅश अकाउंट क्लोज झालेलं आहे. आता गुडविल अकाउंट क्लोज करूया. आणि आपल्याला असं लक्षात येत आहे की गुडविल अकाउंटच्या डेबिटची बेरीज आलेली आहे 2,00,000 रुपये आणि क्रेडिट साईडची सुद्धा बेरीज आलेली आहे 2,00,000 रुपये. म्हणजे गुडविल अकाउंट आपोआप क्लोज झालेला आहे. आणि त्याचा बॅलन्स कॅरीड डाऊन आपल्याला कुठेही घ्यायचा नाही, कारण बॅलन्स कॅरीड डाऊन आलेलाही नाही.
चला तर आता आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करणार आहोत आणि रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज झाल्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करणार आहोत आणि सर्वात शेवटी बॅलन्स शीट. चला तर मग आता आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करूया. रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करण्यापूर्वी आधी आपण बेरजेच्या रेघा ओढून घेणार आहोत, डेबिट साईडला पण आणि क्रेडिट साईडला सुद्धा. बेरजेच्या रेघा ओढून झालेल्या आहेत. आता रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडची स्वतंत्र बेरीज करायची आहे आणि क्रेडिट साईडची स्वतंत्र बेरीज करायची आहे. आणि रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडची बेरीज आलेली आहे 24,600 रुपये आणि क्रेडिट साईडला फक्त एकच अमाऊंट आहे 20,000 रुपये, म्हणजे क्रेडिट साईडची बेरीज आलेली आहे 20,000 रुपये. मग जी बेरीज मोठी आली, डेबिट साईडची बेरीज मोठी आली, ती बेरीज आपण डेबिट साईडला पण लिहूया आणि क्रेडिट साईडला पण 24,600. आणि जेव्हा रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडची बेरीज मोठी येते तेव्हा लॉस होतो. मग आता एकूण लॉस किती झाला ते पाहूया. मोठ्या बेरजेतून लहान बेरीज वजा करू. 24,600 वजा हे 20,000 रुपये, उत्तर आलेलं आहे 4,600 रुपये. म्हणजे त्यांना एकूण लॉस झालेला आहे 4,600 रुपये. मग हा जो लॉस आहे ओल्ड पार्टनर्सला वाटून द्यायचा आहे आणि ओल्ड पार्टनर्स आहेत सुजाता आणि पौर्णिमा. पाम पौर्णिमा यांचं नाव, त्यांच्या लॉसचा हिस्सा आणि एकूण लॉस एकाच रेषेमध्ये आपल्याला लिहायचे आहे. मग आपण एकूण जो लॉस झालेला आहे 4,600 रुपये ओल्ड पार्टनर्स यांना ओल्ड रेशोमध्येच वाटून द्यायचा आहे आणि त्यांचा ओल्ड रेशो आहे इक्वल, एकास एक. म्हणजे 2,300 रुपये सुजाता यांना येतील आणि 2,300 रुपये पौर्णिमा यांना. हे झालं रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज. रिव्हॅल्युएशन अकाउंटमध्ये जो लॉस झालेला आहे तो आपण ट्रान्सफर करणार आहोत पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू लॉस ऑन रिव्हॅल्युएशन अकाउंट. सुजाता यांना लॉस सहन करावा लागलेला आहे 2,300 रुपये. पौर्णिमा यांनाही 2,300 रुपये लॉस सहन करावा लागला आणि अपर्णा यांच्या कॉलममध्ये डॅश. आता आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करायचं आहे. मग जिथं आपलं पोस्टिंग झालेलं आहे कमीत कमी 1 ते 2 ओळी जागा सोडून आधी आपण डेबिट साईडला आणि क्रेडिट साईडला बेरजेच्या रेघा ओढून घेणार आहोत. बेरजेच्या रेघा ओढून झालेल्या आहेत. आता आपण अपर्णा यांचा अकाउंट आधी क्लोज करणार आहोत. अपर्णा यांच्या डेबिट साईडला कोणतीही अमाऊंट नाही आणि क्रेडिट साईडला आहेत 1,00,000 रुपये. म्हणजे क्रेडिट साईडची बेरीज मोठी आली 1,00,000 रुपये, ती आपण डेबिटला पण लिहूया 1,00,000 रुपये. डेबिटला कोणतीही अमाऊंट नसल्यामुळे सर्वच्या सर्व रक्कम आपल्याला कॅरीड डाऊन द्यावी लागत आहे. टू बॅलन्स कॅरीड डाऊन. हे झालं अपर्णा यांचा अकाउंट क्लोज. आता आपल्याला पौर्णिमा यांचा अकाउंट क्लोज करायचं आहे आणि पौर्णिमा यांच्या डेबिट साईडला आहे 2,300 रुपये आणि क्रेडिट साईडला आहेत 1,40,000 रुपये प्लस 1,00,000. आणि आपल्याला सहज लक्षात येत आहे की क्रेडिट साईडची बेरीज मोठी येणार आहे. मग 1,40,000 प्लस 1,00,000 2,40,000 रुपये. मग जी बेरीज मोठी आली ती मी क्रेडिट साईडला पण लिहिणार आहे आणि डेबिट साईडला पण 2,40,000 रुपये. मग 2,40,000 वजा 2,300 रुपये म्हणजे आपल्याला इथे बॅलन्स कॅरीड डाऊन द्यावा लागेल आणि आपल्याला बॅलन्स कॅरीड डाऊन द्यावा लागत आहे 2,37,700 रुपये. हे झालं पौर्णिमा यांचं अकाउंट क्लोज. आता आपल्याला सुजाता यांचं अकाउंट क्लोज करायचं आहे. मग सुजाता यांच्या डेबिट साईडला आहेत 2,300 रुपये आणि क्रेडिट साईडला आहेत 1,00,000 प्लस 1,00,000 2,00,000 रुपये. म्हणजे क्रेडिट साईडचीच बेरीज मोठी येणार आहे 2,00,000 रुपये आली बेरीज. जी बेरीज मोठी आली ती मी डेबिटला पण लिहिणार आहे 2,00,000 रुपये. मग 2,00,000 वजा 2,300 रुपये आपल्याला बॅलन्स कॅरीड डाऊन द्यावा लागत आहे 1,97,700 रुपये.
म्हणजे हा जो बॅलन्स कॅरेट डाऊन आलेला आहे ते त्यांचं कॅपिटल आहे. हे कॅपिटल आपण न्यू बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला ट्रान्सफर करणार आहोत. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, मग तिघाही पार्टनरची आपण नावं लिहूया. सुजाता, पौर्णिमा अँड अपर्णा. आणि सुजाता यांचं कॅपिटल आहे 1,97,700 रुपये, पौर्णिमा यांचा आहे 2,37,700 रुपये आणि अपर्णा यांचा आहे 1,00,000 रुपये. 1,97,700 रुपये. पौर्णिमा यांचं कॅपिटल आहे 2,37,700 रुपये आणि अपर्णा यांचं कॅपिटल आहे 1,00,000 रुपये. मग तिघींच्याही कॅपिटलची बेरीज आपण आउटर कॉलमला घेऊया. उत्तर आलेलं आहे 5,35,400 रुपये. म्हणजे तिघींचं कॅपिटल मिळून आहे 5,35,400 रुपये. आता आपल्याला बॅलन्स शीट क्लोज करायचं आहे आणि बॅलन्स शीटचं वैशिष्ट्य असं आहे की बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडची बेरीज आणि ॲसेट साईडची बेरीज समान येते. म्हणजे जेव्हा बेरीज समान येते तेव्हा आपण प्रॉब्लेम टॅली झाला असे म्हणतो. चला तर मग आता आपण बॅलन्स शीट क्लोज करत आहोत. मग जिथं आपलं पोस्टिंग झालेलं आहे कमीत कमी 1 ते 2 ओळी जागा सोडून आधी बेरजेच्या रेघा ओढून घेऊया. बेरजेच्या रेघा ओढून झालेल्या आहेत आणि लॅबिलिटी साईडची बेरीज करायची आहे आणि ॲसेट साईडची स्वतंत्र बेरीज करायची आहे. आणि बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडची बेरीज आलेली आहे 5,95,400 रुपये आणि ॲसेट साईडची बेरीज आलेली आहे 5,95,400 रुपये. याचा अर्थ आपला प्रॉब्लेम 5,95,400 रुपयांनी टॅली झालेला आहे. आता सर्व लेजर पोस्टिंग झालेलं आहे आणि आपण प्रॉब्लेम टॅलीही केलेला आहे. आणि जेव्हा आपण जर्नल एंट्री करत असतो तेव्हा शेवटच्या 3 जर्नल एंट्री आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंटवरून करायच्या आहेत. मग आपल्याला शेवटच्या 3 जर्नल एंट्री रिव्हॅल्युएशन अकाउंटवरून करायच्या आहेत. आणि लेजर पोस्टिंगवरून आता आपण जर्नल एंट्री करणार आहोत. रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला आपण ॲसेट्सची किंमत कमी झाल्यानंतर पोस्टिंग करत असतो आणि क्रेडिट साईडला ॲसेटची किंमत वाढल्यानंतर पोस्टिंग करत असतो. आणि हा जो लॉस झालेला आहे तो लॉस आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला दिसत आहे. म्हणजे ही एक जर्नल एंट्री येईल आणि ही दुसरी जर्नल एंट्री येईल आणि लॉस झालेली तिसरी जर्नल एंट्री येईल. चला तर आधी आपण पहिली जर्नल एंट्री करूया. रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला प्लांट अँड मशिनरी, RDD आणि स्टॉक दिसत आहेत. आणि जर्नल एंट्री करत असताना रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला ते दिसत आहेत म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू प्लांट अँड मशिनरी अकाउंट क्रेडिट टू RDD अकाउंट क्रेडिट टू स्टॉक अकाउंट क्रेडिट अशी जर्नल एंट्री करूया. चौथी जर्नल एंट्री आली रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू प्लांट अँड मशिनरी अकाउंट क्रेडिट टू RDD अकाउंट क्रेडिट टू स्टॉक अकाउंट क्रेडिट. आता त्यांच्या समोर आधी अमाऊंट लिहूया. प्लांट अँड मशिनरी 14,000, RDD 2,600 आणि स्टॉक 8,000. प्लांट अँड मशिनरीच्या समोर 14,000 रुपये, RDD 2,600 रुपये आणि स्टॉक 8,000 रुपये. आणि या तिघांची एकत्रित बेरीज डेबिट साईडला येईल आणि ती आलेली आहे 24,600 रुपये. मग आपल्याला नॅरेशन लिहायची आहे आणि आपण डेबिट साईडला जेव्हा एखाद्या ॲसेटची किंमत डिक्रीज होते तेव्हा त्याचं पोस्टिंग केलेलं आहे. म्हणून आपण नॅरेशन लिहूया. बीइंग डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ ॲसेट. बीइंग डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ ॲसेट. म्हणजे आपण लेजर पोस्टिंगवरून जर्नल एंट्री करत आहोत. आता आपण पुढील जर्नल एंट्री पाहूया.
रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण लँड अँड बिल्डिंगची किंमत वाढल्यानंतर त्याचं पोस्टिंग केलेलं आहे आणि लँड अँड बिल्डिंग आपल्याला दिसत आहेत रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला. म्हणजे रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिटला येतील आणि लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिटला येईल. 5वी जर्नल एंट्री, लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट, टू रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट. आणि एकाच ॲसेटची किंमत आपल्याला इथे लिहावी लागणार आहे, कारण एकाच ॲसेटची किंमत इन्क्रीज झाली होती. बीइंग increase in the value of लँड अँड बिल्डिंग. मग आता आपण पुन्हा रिव्हॅल्युएशन अकाउंटमध्ये पाहूया. पहा, आपल्याला आता शेवटची जर्नल एंट्री करायची आहे की या प्रॉब्लेममध्ये आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंटमध्ये लॉस झालेला दिसत आहे आणि तो लॉस आपल्याला दिसत आहे रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला. म्हणजे रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिटला येतील आणि सुजाताज कॅपिटल अकाउंट डेबिट, पौर्णिमाज कॅपिटल अकाउंट डेबिट अँड रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट अशी शेवटची जर्नल एंट्री येईल. 6वी जर्नल एंट्री, सुजाताज कॅपिटल अकाउंट डेबिट, पौर्णिमाज कॅपिटल अकाउंट डेबिट, टू रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट. आणि पौर्णिमा यांना जो लॉस सहन करावा लागला ती अमाऊंट आपण त्यांच्या समोर लिहूया. आणि ती अमाऊंट आहे 2300 रुपये, 2300 रुपये, 2300 आणि 2300 असे 4600 रुपये एकत्रित आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या समोर लिहिलेले आहेत. आता आपल्याला नॅरेशन लिहायची आहे. बीइंग लॉस ऑन रिव्हॅल्युएशन अकाउंट ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. तर अशा पद्धतीने आज आपण पहिला प्रॉब्लेम टॅलीसह पूर्ण केलेला आहे. धन्यवाद.